पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनला फोन करून मी थोरात म्हणून होते, मी त्यांना बोललो की साहेब जर नसतील तर काय हरकत नाही, प्रथम तुम्हाला पत्र घेणं हे तुमचं पहिलं काम आहे आणि रिसूट देणं हे आमचं काम आहे, नंतर जी काय कारवाई होईल ती होईल साहेब, त्याच्याबद्दल काय विषय नाही. परंतु ते बोलले की नाही आम्ही असं काय पत्र घेऊ शकत नाही, साहेब आल्याशिवाय तुम्हाला थांबावं लागेल. आणि मी बोललो की ठीक आहे बोललो, तर मग साहेब किती वेळ येतील, नाही साहेबांना सांगता येत नाही, साहेबांना वेळ पण लागू शकतो. साहेब आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही आमच्या व्यथा ऐका ना, आम्ही काय घेऊन आलो काय नाही, बरोबर ना. आणि जर प्रत्येक वेळेस जर साहेबांना जर घेऊन जर रिसूट जर करायचा असेल तर मग साहेबांकडे डिपार्टमेंट देऊन टाका आतमध्ये, बरोबर ना साहेब. ठाणे आम्हाला जर रिसूट घेत असेल मग तुम्ही आतमध्ये जाणार, आम्ही साहेबांशी भेटेल. आणि साहेब विषय असं की आम्ही जेव्हा आम्ही आळेपाटा पोलीस स्टेशनला साहेबांना भेटायला गेलो त्यावेळी साहेब कधीच साहेब याच्यावर नसतात. तर आमची अशी मागणी आहे त्यांची जी हालचाल डायरी आहे तुम्ही स्वतः चेक करावी साहेब, तुम्ही स्वतः त्याच्यावर लक्ष घालावं का काय हे लोक अवेलेबल नसतात. आणि साहेब दुसरी गोष्ट साहेब अशी साहेब तेच की आमची इच्छा आहे का साहेब का तुम्ही त्यांना कायदा आणि त्यांना तुम्ही ते सांगावं साहेब, ही आमची इच्छा आहे प्रथम. आणि दुसरं साहेब PI जाधव साहेब यांनी साहेब आम्हाला आहे ना साहेब अजूनपर्यंत लेखी आणि साहेब काय झालं जाधव साहेबांना साहेब आम्ही आहे ना आता ह्या वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता साहेब पिंपळवंडीचा तिकडे साहेब काय दारूचं दारूचं साहेब तिकडे आहे ना पिंपळवंडी गावामध्ये दारूचं खूप चांगल्या प्रमाणे धंदा चालतो तिकडे. आणि कार्यकर्त्यांनी काहीतरी त्याच्यावरनं आवाज उचलला आणि त्यांची काय भांडणं झाली तिकडे, भांडणं झाली, शिवीगाळ झाली. त्यांचं काय झालं साहेब ते याच्यामध्ये मी तुम्हाला नमूद करून सगळं लिहिलेलं आहे, तर तुम्ही लेटर शांतपणे वाचा, तुम्हाला समजेल काय विषय. तर याला मारहाण झाली तर पोलीस कंप्लेंट करायला गेलो, सगळ्या गोष्टी केल्या, पण साहेब त्यांनी आमचं पत्र स्वीकारलं नाही. हा म्हणजे आज त्या जबाब घेतलाय म्हणजे अजूनपर्यंत साहेब काहीच नाही साहेब, काहीच नाही साहेब. 19 तारखेला त्या पोराला डांबून मारले त्या गावामध्ये, त्यांनी रीतसर त्याची तक्रार दिलेली आहे, तुम्हाला देखील आम्ही फोन केला त्याच्यामध्ये. मी कधी आणि जाधव साहेबांना आम्ही ज्या ज्यावेळी फोन केला त्याच्यातले डिवाइस तुम्ही फोन उचलला नाही. ठीक आहे तो मुद्दाच नाही. ऐका ना 24 तारखेला साहेब मी जेव्हा पोलीस स्टेशनला फोन केला त्याच्यानंतर मी PI साहेबांना फोन केला, तर जाधव साहेबांनी काय माझा 2 वेळा फोन केला, फोन उचलला नाही. त्याच्यानंतर साहेब मी तुम्हाला 2 वेळा फोन केला, तुम्ही वाटलं सर माझा नंबर तुम्ही बघा 24 माझ्याकडे एकच नंबर आहे, तुमचाच नंबर आहे माझ्याकडे. तुमचा नंबर नाही, माझा नंबर देऊन नाही ऐका ना साहेब, त्यावेळी तुम्ही माझा नेहमी फोन रिसिव्ह करता, पण त्यावेळी साहेब तुम्ही पण फोन रिसिव्ह केला नाही. याचाच नंबर सेव्ह आहे, यांचाच परिचयातला जुन्नरचा असल्यामुळे यांचा नंबर माझ्याकडे आहे. यांचा कधीही फोन आला दिवसा रात्री एक सिंगल हे होत नाही. आता मला तुमचा कधी आलाय ते मला माहित नाही. माझ्या 24 तारखेला साहेब माझा फोन केला 24 तारीख दुपारचा आहे. म्हणजे साहेब मला थोडक्यात मला साहेब काय सांगायचं का पोलीस प्रशासनाला जावं आपण मदतीसाठी किंवा काय चोरीसाठी 100% साहेब अवेलेबल साहेब असले पाहिजे. मी इव्हन तुम्ही स्वतः फोन उचलला ना त्याच्यामुळे मग मी होतच नाही साहेब. ऐका ना मी तुम्हाला त्याच्यामध्ये साहेब मुद्दाच नाही. विषय काय माहितीये का, रिसिव्ड कॉपी घेतली नाही आमची, आमच्या व्यथा आम्ही तुम्हाला मानतो, तुम्ही त्याच्याविषयी घेत नाही. तुम्हाला सांगतो आता जरी जाधव साहेबांना तुमच्या समोर लाऊड स्पीकर करून मी जर फोन केला त्यांचे उत्तर काय तर तुम्ही लाईव्ह डेमो बघा वाटलं. आता तुम्ही म्हणजे काय झालं बघा, तो जो फिर्यादी म्हणजे तो स्वतः आमचा कार्यकर्ता आहे, त्याच्यावरती अन्याय झालाय. 19 तारखेला गुन्हा घडलाय आणि त्यांना पत्र दिले, सगळ्या गोष्टी झाल्या. जाधव साहेब बोलले मी चौकशी करतो, खरं असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करतो, खोटा असेल तर तुझ्यावरती गुन्हा दाखल. काय बोलला साहेब, काय बोलले गुन्हा दाखल. म्हणजे इथं फिर्यादी त्याची व्याख्या मांडायला येतोय समोरच्यांना साहेब काय म्हणते की तुझं खोटा असेल तर तुझ्यावर गुन्हा दाखल करतो. म्हणजे तो त्याला त्याच्यासोबत जे घडले म्हणजे माझ्या समोरच त्या दिवशी काही दंबाजी झाली, जाधव साहेबांची दंबा झाली, तू जर नीट बोल खोटं सांगू नको, ही पद्धत. 194 नुसार जे काही फिर्याद देतो ते आपल्याला घेणंच येत आहे. आणि 10 दिवस झाले अजून सुद्धा त्याच्यावरती काहीच नाही, गुन्हा दाखल करायचा तर विषय. आज आरोपी ना माझ्या घराच्या रस्त्याची तिथं गाडी लावून होती, मी त्यांना व्हिडिओ सुद्धा पाठवलेत का मला रस्त्यावरती अडवले, तरी म्हणते ते खोटच आहे, अजून माझा गुन्हा दाखल नाही. ठीक, मी तुमचं निवेदन रिसिव्ह करा, त्यांना एक कॉपी दे. साहेब कारवाई झाली पाहिजे साहेब. त्याच्यामध्ये साहेब अजून एक विषय आहे की जे डीजेचा विषय जो होता साहेब त्यावर तुम्हाला आम्ही निवेदन दिलं होतं,
पण त्याच्यावर काय आम्हाला तुमची काय साहेब अजूनपर्यंत प्रक्रिया आलेली नाहीये. त्याच्यामुळे साहेब वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यावर वरच्या कार्यपक्षाकडे पण आम्हाला सांगितलं आहे की 26 तारखेचं आमचं नियोजन असं झालेलं आहे की 26 तारखेला 26 नोव्हेंबरला की आंदोलन वगैरे घेणार आहे. संविधान सन्मान जन आक्रोश आंदोलन घेणार आहेत. आमची एवढी इच्छा आहे की आंदोलन, आमची पण इच्छा नाही की आंदोलन व्हावं, पण त्यांच्यावर सखोल चौकशी करून साहेब कारवाई व्हावं ही आमची विनंती आहे. लास्ट टाइम पण तुम्हाला लेटर दिलं, पण आज महिना 1.5 महिना उघडून गेला, तुम्ही आजपर्यंत काय प्रत्युत्तर त्याचं काय दिलं नाही. तर आज आम्हाला जनता पण आम्हाला विचारते का तुमची प्रोसेस केली, तुम्ही काय केलं तुम्ही, म्हणजे नाही त्याच्यामध्ये खाली पोलीस स्टेशनला अर्ज बसून घ्या ना, बसून बोलूया उभा राहून का रिसिव्हचा कागद संबंधित पाठवलेलं आहे पत्र, त्याच्यावरती आता आम्ही फॉलोअप घेतो. नाही साहेब, पण तुम्ही खुलासा तरी करा साहेब, नक्की काय विषय आहे की तुम्ही बघू द्या ना माझ्याकडे खालून त्याचा अहवाल काय आलाय ते मला बघू द्या, त्याच्यानंतर सांगा मला. साहेब बघा ना, 1.5 महिना झाला साहेब. हो ना, मला बघावं लागेल ना त्याच्यामध्ये. ते ना साहेब, आम्ही फॉलोअपला पण आलो खूप वेळा, पण तुम्ही नव्हते. पण ठीक आहे, आम्ही येऊन जाऊन करायचो, कोण पण कार्यकर्ता यायचा साहेब. त्या दिवशी आलो तेव्हा तुम्ही तेव्हा त्या मॅडम त्या स्वतः बोलले की खाली वर्ग केलेले आहे म्हणून, खाली चौकशीला गेलेले आहे. मग साहेब चौकशीला मग अजूनपर्यंत आलं का नाही त्याचं पण जरा फॉलोअप तुम्ही करा. आमची फक्त एवढी इच्छा की आणि माहिती दुपारनंतर पोलीस स्टेशनच्या व्हिजिट असतं. तुमचा फोन आला म्हणून मी ते व्हिजिट मध्येच हे करून मी आज इकडं दुपारनंतर कंटिन्यू त्याच्यावर पोलीस स्टेशनच्या व्हिजिट, आणि सकाळी माझ्या ऑफिसला जे सगळे भेटायला येतात त्यांच्यासाठी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंतचा आणि 3च्या पुढे पोलीस स्टेशनचा असावे. त्याच्यामुळे दुपारनंतर मी तिकडे असतो, आणि जुन्नरची व्हिजिट असेल तर असतो, जुन्नर पोलीस स्टेशनला असतो, असं आहे ते शेड्यूल. त्याच्यामुळे मध्ये आणि दुपारनंतरच येणं झालं असावं, सकाळून नसावं, नाही तर सकाळी 100% मी असतो. आता हे जे तुम्हाला मी निदर्शन ठीक आहे साहेब, आता मला न्याय कधी भेटेल ना? 19 तारखेला महिना झाला. ठीक आहे, मी त्याच्यामध्ये यायला बोलतो की नेमकं प्रकरण काय, आणि मी त्यांना संबंधितांना योग्य त्या कायदेशीर ज्या त्यांनी सूचना आहेत सगळा त्या मी जबाब देतो. घेतलेला आहे. माझ्या लक्षात आलंय जबाब पण झालेला आहे. साहेब ऐका ना, त्या माणसाने ना साहेब, म्हणजे ज्यांनी याला मारले त्यांनी साहेब परत डाव आखलेला आहे. तुम्हाला हे पण सांगतो, पुढची स्टेप त्यांची आहे. कारण तिकडे जे क्लब चालतो, पत्त्यांचा क्लब चालतो, तो आज नाही, मला वाटतं किती वर्षापासून चालवतो बरेच वर्ष झाली. ठीक आहे, त्यांचं काय असेल, पण परंतु साहेब त्या क्लब साहेब एका व्यक्तीने याला सांगितलं की तुझं तिकडे ना झालेला विषय आणि तुला हे लोक परत आड्यामध्ये घेणार आहेत. आज सकाळी तो माझ्या ठीक आहे, मी संबंधितांना याच्या संदर्भातल्या या कायदेशीर सूचना असतील त्या सगळ्या देणार. 100% सर, 100%. सर तुम्हाला जर असं एव्हिडन्स म्हणून वाटलं तर त्या पोरांना पोलीस मी शून्य संशय व्यक्त केलाय, त्याच्यामुळे एव्हिडन्सची सुद्धा मला गरज नाही. त्याच्यामुळे मी संबंधितांना योग्य त्या सूचना देतो. साहेब आम्हाला फक्त कारवाई होणं साहेब ही आमची अपेक्षा आहे. बाकी त्याच्या पुढे साहेब काय विषय नाही आमचा. साहेब सांगतील आता त्यांचे. नाही साहेब हे करतील ना साहेब. आमची साहेब तुम्ही त्यांना एकदा विचारायला पाहिजे होते हे सगळं. आणि साहेब तुम्ही प्रथम साहेब तुम्ही आळेफाट्या पोलीस स्टेशनला एक सांगा तुम्ही सगळ्यात पहिले लेटर घ्या, भले ते काही चुकीचा असो काही असो, तो भागलेला राहिला, तुम्ही त्याचं प्रत्युत्तर तुम्ही द्या चौकशी करून, पण तुम्ही साहेब लेटर घ्या. तो आम्हाला तो पण साहेब हा तोऱ्यामध्ये बोलतो ना, मला स्वतःला बोलला साहेब, मला स्वतःला. मी आता नितेश कुमार असेल किंवा यांच्याशी साहेब चर्चा होत असेल, नाही असं नाही, सिंग साहेब असतील, जाऊन मी पण साहेब कधी असं बोललं नाही. आणि एखादा कॉन्स्टेबल साहेब डायरेक्ट असं बोलतोय, नाही तुम्हाला काय करायचं करा, आम्ही काही सूट देऊ शकत नाही. साहेब ही कोणती भाषा, म्हणजे आम्ही नक्की समजायचं काय? ओव्हरऑल विषय लक्षात आलाय मला, ते मी त्याच्यामध्ये बघतो. येस 100%. चला धन्यवाद. पाठवतो.